सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मातंग बांधवांनो, मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या हेतूने महाराष्ट्रातले सर्व मातंग समाजाचे नेते आपापल्या पद्धतीने, आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये नव्हे तर आपापल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत आहेत. मित्रांनो, वर्गीकरण झालं पाहिजे का? झालं पाहिजे. तर नक्कीच झालं पाहिजे. परंतु वर्गीकरण का नाही झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरून विरोध करणारे आपलेच बांधव आपल्याला विरोध करतात. आपण सर्व पाहत असताना आपल्या सर्वांना एक प्रश्न पडलाय की ज्यावेळेस आम्ही उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी शासनाला बांधतो, परंतु आपले बांधव हे आपल्याला बांधतात हेच आतापर्यंत मला कळलेलं नाही. मित्रांनो, आम्हाला अतिशय खालच्या पातळीचं हिलवलं जातंय आणि जर बघायला गेलं तर मांगाच्या बाजूला महार राहतो आणि महाराच्या बाजूला मांग राहतो. मांगाच्या घरामध्ये काय शिस्त महाराला माहित आहे आणि महाराच्या घरामध्ये काय शिस्त ते मांगाला माहित आहे. मग हे धार्मिक आहेत का? तर नक्कीच धार्मिक आहेत. ज्या पद्धतीने मातंग समाजाला धार्मिक हिनवलं जातं त्यावेळेस तुम्ही सुद्धा मातंग समाजाच्या दुपटीने कंगोरे करता, जत्रेमध्ये जाता, हे का विसरता? मग हे सगळं करत असताना तुमचे पत्रच झाले, मग तुमचे पत्रच नाही का झाले याही गोष्टीचा तुम्ही विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, आम्हाला मातंग समाजाला, पूर्ण मातंग समाजाला हे मातंग समाज हा आरएसएसचा आहे असं बोलून हिनवलं जातं. पण खरं जर बघायला गेलं तर काही प्रमाणामध्ये मातंग समाजाचे लोक भारतीय जनता पार्टी, मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, काही भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं म्हणजे ते आरएसएसचे झाले का? आणि जरी त्यांनी आरएसएसचे होत असतील आणि आरएसएस जर त्यांना न्याय मिळवून देत असेल तर या ठिकाणी चुकीचं काय? एक तुम्ही म्हणता की भारतीय जनता पार्टीचे, आणि आपण जर बघितलं तर सत्तेमध्ये सर्वात जास्त कोण सामील आहे तर बौद्ध समाजाचे सर्व नेते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये. मी जास्त बोलणार नाही, बोलणारे अनेक वक्ते आहेत, पण थोडक्यात एक प्रश्न एक ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगतो आणि इथेच थांबतो. मी गेल्या 2 महिन्यापूर्वी नागपूर या ठिकाणी गेलो असताना स्मारक आहे जे आरएसएसचं केंद्रबिंदू आहे, त्या केंद्रबिंदूमध्ये मी स्वतः गेलो. त्यावेळेस मातंग समाजाचे 5 माझ्यासोबत होते तर बौद्ध समाजाचे 10 लोक माझ्यासोबत होते. मी साक्षीदार आहे त्याच्याला. त्यामुळं आपण सर्वांनी हा लढा यापेक्षाही तीव्र करणं गरजेचं आहे. आज बेळगावमध्ये झाला, गेल्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये आपण सर्वजण सहभागी झाले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला आणि महाराष्ट्राने त्या मोर्चाची नोंद घेतली. त्यानंतर आपण तेलगाव या ठिकाणी हा मोर्चा आंदोलन या ठिकाणी करतो. याच पद्धतीने बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आंदोलन झाले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसून चालणार नाही. एवढंच या प्रसिद्धी बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय लालजी. यानंतर हाताकडे शब्द सांगा.